नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची 2 दिवस जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जयंत पाटील, जयंतराव यांच्यावर डायरेक्ट कोणी प्रदेशाध्यक्ष म्हणून टीका केली अशातला काही भाग नाही. परंतु आता जयंतराव पुढची भूमिका त्यांची काय राहील हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये ज्या वेळेला मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा होता त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अमोल मेटकरी यांनी एक संकेत दिले की आमच्याकडे एक मंत्रिपद आहे आणि जयंतरावची आम्ही वाट बघतोय. अशा पद्धतीचंच ते होतं. म्हणजे ते संकेत म्हणतो. म्हणजे कदाचित पवार साहेबांनीच मान्यता दिली असेल आणि ते सगळ्यांनी जावा आता सत्तेत गेलं पाहिजे हा हट्ट बहुतेक जणांनी धरला आणि असे सगळ्या चर्चा झाल्या, विश्लेषण अनेक जणांची झाली. परंतु नंतर काही चित्र तसं काही दिसून आलं नाही. आणि आता 2 दिवस ही पक्षाची बैठकीत मराठा सोडून इतर समाजाचा प्रदेशाध्यक्ष नेमावा आणि जयंत पाटलांना पाय उतार व्हावं लागेल अशी परिस्थिती एकंदर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकंदर सूर बघितल्यानंतर दिसून आलं. म्हणजे त्यांना पाय उतार व्हावं लागेल. पण जयंतरावना व्हायचं आहे का, त्यांच्या मनात आहे का, तर नक्कीच त्यांच्या मनात सुद्धा नको आता आपल्याला ती जबाबदारी असाच विषय आहे. परंतु ते काही वेळाला संतापलेले पण दिसले. बूथवर किती जणांनी काम केलं ते आधी मला सांगा वगैरे वगैरे बोलले. परंतु त्याच्यामध्ये इच्छुक कोण आहे आणि काय आहे आता सगळं पवारसाहेब ठरवतील. कोणाला द्यायचं, मराठा समाजालाच द्यायचं का मराठा समाज सोडून इतर समाजातला प्रदेशाध्यक्ष नेमायचा. कारण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका समोर उभ्या टाकलेल्या आहेत. मग अशा वेळेला भारतीय जनता पक्षाकडं जायचं. मधल्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी त्यांचा संपर्क, साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पवारसाहेबांची भेट, मग त्याच्यातनं राजकीय चर्चा पण आपल्याकडं भरपूर झाल्या. मग कदाचित भाजपमध्ये सगळ्यांनी जावं. सुप्रियाताई केंद्रात मंत्री होतील. एक तिकडं मंत्री झाल्यानंतर राज्यात मात्र आपण तटस्थच राहू, ह्याही मधल्या चर्चा झाल्या. परंतु तसं काही दिसून आलं नाही. पण अशा वेळेला जयंत पाटील यांना अजूनही अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचं वेलकम आहे, नक्की आहे. जयंत पाटलांनी जर का ठरवलं तर त्यांना अजितदादा पक्षात घेणार का, तर एकंदर परिस्थिती बघितल्यानंतर ते घेऊ शकतात. जयंत पाटील जाणार का, कारण उद्याच्या काळात मुख्यमंत्री पद अजितदादांना मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करावं लागेल ना जयंत पाटील यांना. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जयंत पाटील हेच होते आणि तशा चर्चाही झाल्या त्या. मग आता ते अजितदादांचं नेतृत्व घेतलं तर मुख्यमंत्री पदाची स्वप्न जयंत पाटलांनी बघायचं सोडून दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची दारं ते ठोठावणार का. आता ते आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितलं तर मी ऑक्टोबरमध्ये प्रदेशाध्यक्ष पद सोडणार आहे, म्हणजे इकडे मुख्यमंत्री मी होणार, असं त्यांना ठाम विश्वास होता. त्यामुळे ते बोलत होते की मी ऑक्टोबरला सोडून. पण आता ते सोडतीलहीच असं म्हणतात, कारण पवार साहेबांचेच ते संकेत आहेत. परंतु पवार साहेब हे आपल्या परिवारात रोहित पवारला प्रदेशाध्यक्षपद करून परत परिवारवाद हा विषय पुढे आणतील का, तर आणतील असं परिस्थिती नाही दिसत आहे. मग अशा वेळेला आता जयंत पाटील हे नक्कीच सत्ता सोडून राहायचं हे फार कठीण आहे हो. पवार साहेबांच्यातल्या आमदारांना आणि खासदार सुद्धा आता मागे लागलेत की नको आपल्याला भारतीय जनता पक्षाकडे गेलं पाहिजे. ही द्विधा मनस्थिती पवार साहेबांची सुद्धा असू शकते. अजितदादांच्याकडे ही सगळी हे जाऊ देत का भारतीय जनता पक्षाकडे आपण सपोर्ट करायचा का स्वतंत्र आपण निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सामोरं जायचं. ही पवार साहेबांची द्विधा मनस्थिती नक्की झालेली आहे.
परंतु याच्यामध्ये जयंत पाटील कदाचित म्हणतो मी अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची दारं ठोठावतील अशी परिस्थिती एकंदर आता अजितदादांचेच काही आमदार बोलून दाखवतात. जयंतरावांना आता पर्यायच नाही आहे. आणि आत्ताच शिवसेनेचे सुद्धा एक मंत्री शिरसाट साहेब सुद्धा बोलले शरद पवार हे अजितदादा गटाकडे गेलेले दिसतील. म्हणजे हे बोलतात म्हणजे महाविकास आघाडीही फुटणार अशातनं. शरद पवारांचा पक्ष असं एक शिरसाट हे जबाबदार मंत्री आहेत ते ज्यावेळेला बोलतात म्हणजे काहीतरी विचार हा झाला पाहिजे. म्हणजे जयंतराव पवार साहेबांच्या मान्यतेनंच ही दारं ठोठावणार आहेत का स्वतंत्र जाणार आहेत हे मात्र आता बघण्यासारखं राहील. उद्याच्या काळातलं राजकारण का ते स्थानिक स्वराज्य संस्थेला ही सगळी मंडळी एकत्रितपणे महाविकास आघाडीची सामोरं जातील हे मात्र राजकारण बघण्यासारखं राहील. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.